नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला लेक्चर नंबर 3 मध्ये युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन बघायचे आपल्याला। कोणती मोशन बघायची आपल्याला? एक युनिफॉर्म मोशन आणि दुसरी आहे नॉन युनिफॉर्म मोशन्स। अत्यंत सोपा आणि एकदम इजी असा टॉपिक आहे आपला आजचा, युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म। बघा, शब्दामध्येच अर्थ आहे युनिफॉर्म म्हणजे काय। बघा, आता शाळेमधला एक युनिफॉर्म असते, म्हणजे युनिफॉर्म काय, सर्वांनी जर शाळेचा युनिफॉर्म कसा असतो, सारखा असतो, त्या युनिफॉर्म मध्ये सर्वजण काय दिसतात, सारखे दिसतात, म्हणजे सगळी समानता दिसते त्याच्यामध्ये, सारखेपणा। आणि जर शाळेमध्ये जर असा एक दिवस असतो, त्या दिवशी युनिफॉर्म घालायचा नसतो, धुण्यासाठी टाकले असते, एक दिवस द्यावा लागेल, मग आज सगळे रंगीबिरंगी वेगवेगळे असतात, मग ते काय झालं, नॉन युनिफॉर्म। हे असं शिकायचे का? नाही, जस्ट तुम्हाला सांगितले की बा युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म काय असते, याच्यातला थोडा साधा सिंपल फरक। बघा, आता युनिफॉर्म म्हणजे काय, हे एक ऑब्जेक्ट आहे। आता हा ऑब्जेक्टला काय केलं मी, मूव्हिंग अलॉंग इन स्ट्रेट लाईन, ऑब्जेक्टला मी काय केलं, स्ट्रेट लाईन मध्ये काय केलं, मूव्ह केलं एक मोशन मध्ये। मग कसं, तर आता एक डिस्टन्स देऊ आपण या ठिकाणी, डिस्टन्स आता किती, 5 मीटर आहे, आणि जाण्यासाठी थोडाफार काय लागतो, टाइम। एका बॉक्स मध्ये आपण टाइम करू, आपण या ठिकाणी थोडा चार्ट बनवून घेऊ, म्हणजे कसं थोडं बा सोपं जाते आपल्याला, सिंपल, साधं सिंपल। डिस्टन्स 5 मीटर अंतर कापण्यासाठी किती आपल्याला 1 सेकंद लागला या ऑब्जेक्टला। नंतर पुढचं अजून 5 मीटर कापलं, म्हणजे हे 5 आणि पुढचं 5 किती झालं, 10 मीटर झालं, म्हणजे किती लागणार, 2 सेकंद लागणार। नंतर 15 मीटर किती लागल, 3 सेकंद लागेल। काही जणांना वेळ लागला नसेल, 5, 10, 15, 5 मीटर कापण्यासाठी 1 सेकंद लागतो, अजून 5 कापण्यासाठी अजून 1 सेकंद लागेल, म्हणजे 5 मध्ये 5 ऍड करायचे, 10 झाले, मग ते 1 सेकंद, दुसरा 1 सेकंद किती झाले, 2 झाले। नंतर 15 मीटर 5 न वाढायले, आणि तिकडे 1 न वाढायले। नंतर 20 मीटर अंतर कापण्यासाठी किती लागतील, बोला किती, 4 सेकंद लागतील। म्हणजे बघा, ह्या ठिकाणी काय होईल, इक्वल डिस्टन्सेस, काय, इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल, काय, इक्वल इंटरवल ऑफ टाइम। म्हणजे काय होते, आपल्या इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये आपले काय, इक्वल डिस्टन्स काय होले, पार करायले हा ऑब्जेक्ट। म्हणजे 5 मीटर साठी 1 सेकंद लागायला, म्हणजे हा ऑब्जेक्ट इथून 5 मीटर म्हणजे 1 सेकंद लागला, ती 1 सेकंद, अजून 5 मीटर इथून 1 सेकंद लागला। म्हणजे बघा, असं असा 5 करीत मग आपण हे ऍड करीत गेलो। ह्या ठिकाणी काय लागले, इक्वल डिस्टन्सेस, हे इक्वल डिस्टन्सेस 5 न वाढ झाली, इन इक्वल इंटरवल टाइम, बघा समान लागायला, एक सेकंद आपण काय केलं, वाढीला, आणि तसं काय होईल, अंतर सुद्धा वाढायले। म्हणजे काय झालं, हे ह्यालाच आपण काय म्हणतो, इट्स सेड टू बी काय म्हणतात, युनिफॉर्म मोशन, किंवा आपण ह्या ठिकाणी लिनियर लिहिलंय, युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणायचं। ह्या ठिकाणी काय म्हणायचं, युनिफॉर्म लिनियर मोशन। पाठ करीत बसायचं नाही, वाक्य साधं आणि सिंपल आहे। युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय, इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, इट्स सेड टू बी व्हॉट काय म्हणायचं त्याला, युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणायचं। ओके, ठीक आहे। असंच आपण काय करू, नॉन युनिफॉर्मचं पाहू। पहा, हे पुढं आता हे करतो, व्हॅनिश करतो, ठीक आहे, जेवढं लागायचं तेवढं ठेवतो, आणि इकडे टाइम ऍज इट इज तसा हाच ऑब्जेक्ट। बघा, आता काय, नॉन युनिफॉर्म मोशन, हाच तो ऑब्जेक्ट, स्टार्ट झाला, सुरू, आता इथे गेला 5 मीटर गेला, किती लागला टाइम, 1 सेकंद लागला।
इथून दुसऱ्या सेकंदामध्ये किती गेला 6 मीटर गेला, नंतर 4 मीटर गेला, 1 सेकंद झाला. म्हणजे 5 मीटर कापण्यासाठी त्याला किती लागला, पहिल्यांदा 1 सेकंद लागला. नंतर 6 मीटर कापलं दुसऱ्या याच्यामध्ये 2 सेकंदामध्ये धीम्या गतीने गेल्यानंतर पुन्हा अजून किती 4 मीटर अजून धीमी गती झाली ह्याची, किती 3 सेकंद. बघा हे इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरव्हल मध्ये आहेत का, नाही. म्हणजे कसं व्हायलंय, त्याच्यामध्ये गडबड व्हायला लागली. बघा काय मग म्हणायचं, अनइक्वल, काय म्हणायचं ह्याला, अनइक्वल डिस्टन्सेस आहेत. हे आता हे इक्वल टाइम आहे पण ते इक्वल डिस्टन्सेस आहेत का, नाही. याच्यामध्ये काय यायला लागलाय, फरक यायला लागलाय. इथं बी फरक आहे पण फरक कसा होता, 5-5चा फरक होता मध्ये. इथं बघा बरं फरक कसे यायला लागले, सेम यायला लागला नाही. त्यामुळे त्याला काय म्हणायचं, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणायचं. मग त्याची व्याख्या कशी करायची बघा सर, त्याची व्याख्या कशी करायची, लक्ष द्या इकडे बोर्डकड, फुल कॉन्सन्ट्रेशन. अनइक्वल डिस्टन्सेस, अनइक्वल डिस्टन्सेस दिसले का, दिसायलाच पाहिजे. अनइक्वल डिस्टन्सेस इन कशामध्ये, इक्वल, काय इक्वल इंटरवल ऑफ टाइम. and it's said to be त्याला काय म्हणायचं, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणायचं. काय म्हणायचं, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणायचं. सिंपल, अत्यंत सिंपल असा साधा कन्सेप्ट आहे. बघा शाळेमध्ये इंटरवल असते, दर अर्ध्या तासाने जो पिरियड आहे शिक्षकाचा तो चेंज होत राहतो. कोणाची 7:30ला भरत असेल, कोणाची 8ला शाळा भरत असेल, 8:30ला चेंज होणार शिक्षक अर्ध्या तासाने. आणि थोड्या वेळाने काय होणार, इंटरव्ह्यू होणार, नंतर अर्धा तास गॅप, नंतर शाळा भरणार, अर्धा स्लॉटिंग. मग ती कसा आता एक फिक्स आहे, अर्ध्या तासानंतर दुसरा, अर्ध्या तासानंतर दुसरा. मग काय झालं, तो युनिफॉर्म मध्ये मोडला जातो. आणि जर त्याच्यामध्ये 1 तासानंतर पुन्हा अर्धा तास, पुन्हा 1.5 तास असं जर असेल, काय असेल, नॉन युनिफॉर्म. बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या समोर सांगितलं. पण आता आपल्या पुस्तकामध्ये स्टेट बोर्डामध्ये अकबर, अमर, अँथनी दिलेत त्यांनी. म्हणजे पहिल्यांदा अमर दिलाय, नंतर अकबर दिलाय, नंतर काय दिलाय, अँथनी दिलाय. मग त्याच्यानुसार आपण पाहू, आकड्याचं इकडे तिकडे होते बरं, पण आपल्याला काय आलं पाहिजे, समजलं पाहिजे. पुस्तकातले जशाच तसे आकडे घ्या किंवा आपल्या मनाने घ्या. थोडं काय केलं त्याच्यामध्ये युनिफॉर्म कळायला पाहिजे आणि नॉन युनिफॉर्म कळायला पाहिजे. ओके, आता पाहू आपण. आता ह्याला थोडं पुसतो मी, पुस्तकातले एक्झाम्पल घेतो. 3 व्यक्ती दिलेत, कोणकोणते, एक दिलाय अमर, कोणता, अमर दिलाय, पुन्हा अकबर दिलाय, अँड पुन्हा दिलाय अँथनी दिलाय. ओके, अँथनी भाऊ एक आहे, 3 जण भाऊ आहेत. हा पिक्चर बी आहे ना हिंदी, अमर, अकबर अँड अँथनी. ओके, पाहून घ्या पिक्चर, जुना पिक्चर आहे. आता तुम्हाला काय बघा वाटत, हे जुने तुम्हाला लागतं मस्त वेब सिरीज ह्याची सवय लागली. ओके, बघू चला. असो, अमर, अकबर, अँथनी. मग त्यांनी काय केले, मस्तपैकी त्यांना सुरुवात केली. 3 जण सुरुवात केली ॲट अ टाइम सुरुवात केली. बघू त्याची सुरुवात कशी येतं. आता आपल्याला आता त्यांना टाइम तर लागेल कुठे जाण्यासाठी. चार्ट बनवून घेऊ, नंतर क्लिअर करू आपण. आता पहिल्या कप्प्यामध्ये आता डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, डिस्टन्स ट्रॅव्हल म्हणा किंवा कवर्ड बाय कोण केलं, आपल्या अमरनं केलं. इन किलोमीटर मध्ये धरू केलं आपण. ओके, नंतर दुसरा व्यक्ती कोण, आता ह्या ठिकाणी
डिस्टन्स कवर्ड पार करायला बाय केलं बाय कोण अकबरनं इन कशामध्ये किलोमीटर मध्ये. आणि शेवटचा कोण आहे अँथनी. अँथनी शेवटचा कोण आहे अँथनी. अँथनीनं काय केलं डिस्टन्स कव्हर केलं कशामध्ये इन. आता तुम्ही लिहू शकल्या नोटबुक मध्ये डिस्टन्स कव्हर्ड बाय कोणा अँथनीनं इन कशामध्ये किलोमीटर मध्ये. बघा आता लक्ष द्या आता पूर्णपणे. आता ह्या ठिकाणी टाइमचा स्लॉट काहीतरी घेऊ आपण. आता 9 वाजलेत ओके. आता 9 वाजता स्टार्ट झालं टायमिंग. कोणतं बी टायमिंग घ्या तसं काही नाही पुस्तकात हे दिला म्हणून तसं घ्यायचं नाही. आपल्याला समजलं पाहिजे मेन उद्देश आपल्याला समजलं पाहिजे आपल्याला आलं पाहिजे आणि आलंच पाहिजे. ह्या ठिकाणी आपल्याला क्वालिटी भेटली पाहिजे. हा आपला एक अंतिम उद्देश आहे. कोणीही मागं राहिला नाही पाहिजे. नो वन लेफ्ट बिहाइंड. सगळेजण टॉप राहिले पाहिजे. यस आपला क्लासमधल्या विद्यार्थ्यांना पण मी ते सूचना करतो तुम्ही ज्या ऑनलाईन माध्यमातून आहेत आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आहेत तुम्ही क्लासमध्ये टॉप असले पाहिजे. मास्तरानं बोलायच्या अगोदर एखादा काढला पॉइंट फटाफट फटाफट उत्तर दिले पाहिजे. प्रश्न टाकला की उत्तर आलं पाहिजे. मास्तरांबाशी हेडिंग लिहिली की आपल्या डोक्यात गर 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 फिरलं पाहिजे. ह्या टॉपिकमध्ये हे सगळं असं आहे. सगळं भांडवल आहे आणि तुमच्या डोक्यामध्ये असं भांडवल घुसलं पाहिजे. काय 0 इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे ना. 9 वाजता आता टाइम लागलाय आता 0च असेल तेव्हा. नंतर थोड्या वेळानं म्हणजे अर्ध्या तासानं त्यांची स्पीड काय असेल. आता हे अमर 20 किलोमीटर गेला. अरे बापरे हे 20 किलोमीटर गेला. नंतर आता हे 18 किलोमीटर गेला. नंतर अँथनी भाऊ किती गेला 14 किलोमीटर गेला. ठीक आहे. प्रत्येकाची स्पीड कशी असते अलग अलग असते. सगळेजण सारखे नसतात ओके. नंतर 10 वाजले भाऊनं नंतर 40 किलोमीटर गेला आपला. नंतर हा 36 किलोमीटर गेला. नंतर हा 28 किलोमीटर गेला. नंतर 10 वाजून 30 मिनिटं झाली 10:30 वाजले हा 60 किलोमीटर गेला. आणि नंतर हा किती किलोमीटर गेला हा गेला 50 किलोमीटर गेला. पुस्तकामधले ऍज इट इज थोडंफार इकडे तिकडे आकडे पण कन्सेप्टच राहील. बाकीचं आकड्याचं काही नाही इकडे तिकडं. कन्सेप्टच असेल ओके. त्याच्यामध्ये काय इकडे तिकडे होणार नाही. आता म्हणतात सर पुस्तकातले आकडे थोडेफार सेम आहेत थोडेफार अलग आहेत. नाही भाऊ आपल्याला शिकायचंय. आकडे काय इकडे तिकडे घेतलं तरी काय लिनियर नॉन लिनियर सोपा पॉईंट आहे आणि ते जमलं पाहिजे आणि ते आलं पाहिजे आपल्याला. नंतर जाऊ दे बा टाइमपास नको. अँथनी 14 नाट्य चुकून 42. अरे पाडी सुद्धा पाठ करत लागतात येण्यासाठी आपल्याला. नंतर 11 वाजले. आता नंतर हे गेला किती किलोमीटर गेला 80 किलोमीटर गेला. नंतर हा गेला 72 किलोमीटर गेला. आणि नंतर 14 चौक 56 किलोमीटर ओके. बघा आता हा जो व्यक्ती अमर तो आता पहिला अर्धा तास आता अर्धा तास झाला. अर्धा तासामध्ये 20 किलोमीटर गेला. नंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये किती 40 म्हणजे 20चा फरक. इथं अर्धा तासामध्ये 20चा फरक. इथं 20चा फरक. म्हणजे आपला जो अमर भाऊ आहे त्याची स्पीड कशी आहे सारखी. इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. मग त्याला काय म्हणायचं युनिफॉर्म मोशन म्हणायचं. अमरची कशी आहे युनिफॉर्म मोशन आहे. नंतर अकबरची बघू आपण. अकबर सुरुवात झाली नंतर 18 गेला ठीक आहे. नंतर 36 गेला ओके. 18चा गॅप डायरेक्ट किती 50. 18चा गॅप होलाय का नाही. म्हणजे अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल टाइम त्याला काय म्हणलं होतं नॉन युनिफॉर्म मोशन म्हणलं होतं. म्हणजे आपल्या अकबरचं कसं असेल युनिफॉर्म असेल का नॉन युनिफॉर्म. अकबर नॉन युनिफॉर्म मोशन असेल. नंतर बघा आता अँथनीचे बघू आपण. आता काय बघितले आपण अमर अकबर बघितलं. अँथनी
0 सुरुवात केली, 14 गेला, नंतर किती 28, इथं 14चा फरक आहे आणि 14 त्रिक 42, ठीक आहे, इथं पण 14चा, 14 चौक 56, 14चा आहे. म्हणजे अंतर कसं आहे, इक्वल डिस्टन्सेस आहे, कशामध्ये, इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये. म्हणजे अँथनीनं सुद्धा काय, कोणती मोशन आहे मग अँथनीची, ही आहे युनिफॉर्म मोशन आहे. युनिफॉर्म मोशन ह्या ठिकाणी किती जणांचे आहेत, अमरचे आणि अँथनीचे, आणि अकबरची काय नॉन युनिफॉर्म मोशन आहे. मित्रांनो, हे अशा पद्धतीने साधा आणि सिंपल आहे. आपण 2 एक्झाम्पलच्या मार्फत आपण शिकलो युनिफॉर्म मोशन म्हणजे काय आणि नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय. ह्या ठिकाणी थांबू, आपल्या उद्याच्या लेक्चरसाठी तुम्ही तयार राहा. थँक्यू.